नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या कृषी सेवक या पदाची मेगा भरती निघालेली होती. या मेगा भरतीचा लेखी एक्झामबद्दलचा अपडेट आणि परीक्षेसंबंधित माहिती पुस्तिका इथे प्रसिद्ध झालेली आहे. तर याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. कृषी विभाग महाराष्ट्र शासन कृषी सेवक या पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षेसंबंधित माहिती पुस्तिका इथे प्रसिद्ध झालेली आहे. तर उमेदवार देणार असलेल्या ऑनलाईन परीक्षेचा विविध पैलूंचा तपशील आणि संबंधित बाबींसंबंधात महत्त्वाच्या सूचना या पुस्तिकेत आहेत. परीक्षेची तयारी करण्यात मदत व्हावी म्हणून उमेदवारास या पुस्तिकेचं नीट अध्ययन करण्यास सुचविले जात आहे. खालील दर्शविल्याप्रमाणे ऑनलाईन परीक्षेत वस्तुनिष्ठ बहुपर्यायाचा प्रश्नावली असतील. तर आपण जाणून घेऊयात कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातील. कृषी सेवक या पदाकरिता परीक्षेचं स्वरूप, तर प्रश्नावलीचे नाव असेल, काठिण्य पातळी असेल, प्रश्न संख्या असतील, अधिकतम अंक असतील, अवधी किती दिलेला असेल आणि माध्यम कुठलं असेल. तर हे इथे आपण जाणून घेऊयात. तर इंग्रजीवर SSC स्तरवर 10वीच्या लेवलला क्वेश्चन विचारले जातील. 20 प्रश्न असतील 20 मार्क्ससाठी. मराठी हे सुद्धा 10वी स्तर क्वेश्चन विचारले जातील 10वीच्या स्तरावर. 20 प्रश्न असतील 20 मार्क्ससाठी. सामान्य ज्ञान 20 प्रश्न 20 मार्क्ससाठी. बौद्धिक चाचणी 20 प्रश्न 20 मार्क्ससाठी. कृषी विषयक म्हणजे तांत्रिक प्रश्न इथे विचारले जातील. कृषी विषयक हे कृषी स्तर पदविका या काठिण्य पातळीवर विचारले जातील. 60 क्वेश्चन्स असतील 120 मार्कासाठी. तर असे 140 क्वेश्चन्स तुम्हाला 200 गुणांसाठी विचारले जाणार आहेत. यासाठीचा जो कालावधी दिला जाणार आहे तो 120 मिनिटाचा आहे. माध्यम यासाठी जे असेल तर मराठी व इंग्रजी हे माध्यम या क्वेश्चन्सचे असणार आहे. त्याचबरोबर परीक्षेसाठी 120 मिनिटांचा अवधी आहे. तरीसुद्धा उमेदवारास परीक्षास्थानी साधारणतः 180 मिनिटे उपस्थित राहावे लागेल. या कालावधीमध्ये उमेदवाराची नोंद होणे, प्रवेशपत्र गोळा करणे, सूचना देणे यासाठी लागणारा कालावधीसुद्धा समावेश आहे. इंग्रजी व मराठी भाषेच्या प्रश्नावली व्यतिरिक्त सर्व प्रश्नावल्या मराठी, इंग्रजी व मराठी भाषेत असतील. 120 मिनिटांचा कालावधीत उमेदवार कोणत्याही प्रश्नावलीतील कुठलेही प्रश्न सोडवू शकतात. सर्व प्रश्नांना बहुपर्यायी असतील. प्रश्नासाठीचा 5 उत्तरांपैकी फक्त एकच अचूक उत्तर असेल. उमेदवारास सर्वाधिक अचूक उत्तरांची निवड करावयाची आहे आणि उमेदवारास वाटत असलेल्या योग्य अचूक पर्यायावर माऊस क्लिक करावयाचा आहे. उमेदवाराने क्लिक केलेल्या पर्याय ठळकपणे दर्शविले जाईल आणि त्यास उमेदवाराचे त्या प्रश्नाचे उत्तर म्हणून गणले जाईल. तर उमेदवाराने दर्शविलेल्या चुकीच्या उत्तरासाठी कोणताही दंड नाही आहे, निगेटिव्ह मार्किंग इथे नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. परंतु उमेदवाराने कोणत्याही प्रश्नाचे उत्तर अंदाजाने देऊ नये असा सल्ला दिला जातो आहे. तर कृपया ध्यानात घ्या की या पुस्तिकेत दिलेले प्रश्नांचे प्रकार हे उदाहरण दाखल आहेत आणि सर्वसमावेशक नाहीत. प्रत्यक्ष परीक्षेत तुम्हाला यापैकी काही किंवा सर्व प्रकाराचे अधिक काठिण्य पातळी प्रश्न आढळतील. शिवाय या ठिकाणी नमूद न केलेल्या इतर प्रश्नांवरही प्रश्न आढळतील. तर प्रश्नपत्रिकेचा नमुना इथे त्यांनी दिलेला आहे. तर इंग्रजी असेल तर असे क्वेश्चन्स असतील. सिनॉनिम्स, अँटोनिम्स यावर लिवली आणि 5 ऑप्शन्स इथे देण्यात आलेले आहेत. नन ऑफ द अबोव्ज हे 5वा ऑप्शन असणार आहे. तर 5 ऑप्शन्स आता 4 ऐवजी 5 ऑप्शन्स इथे विचारले जात आहेत. तर अशा पद्धतीने मराठीचे सुद्धा असे असतील. बाहेर उकाडा असला तरी खोलीत टिंबटिंब जाणवतो. तर थंडावा, उष्मा, आल्हाद, शीत. तर थंडावा याचं योग्य उत्तर आहे. यापैकी नाही हे 5वं ऑप्शन ॲड झालेलं आहे. तर अशा पद्धतीचे उत्तरं इथे तुम्हाला द्यायचे आहेत. सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी. तर अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स इथे कळावेत म्हणून ही माहिती पुस्तकात देण्यात आलेली आहे. सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी
आमच्या व्हिडिओंना लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.